नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता रायगड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती आणि मध्यम कक्ष जिल्हा माहिती कार्यालय अलिबाग या कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली. जिल्हाधिकारी जावळे यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया विभागांची पाहणी करून आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क तसेच दक्ष राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशा सूचना जावळे यांनी दिल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसांबरोबर वॉरंट नोटिसा देण्याचा वेग वाढवला असून मंगळवार अखेर 17 पथकाच्या माध्यमातून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे 445हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटिसा आणि 25 वॉरंट नोटिसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ता धारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. वसुली मोहिमेच्या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन आणि रोख पद्धतीने 1,48,00,000चा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. सिडको महामंडळाने मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या उन्नत पुलावर आणि मेट्रो स्थानकांवर खासगी व्यक्तींनी संस्थांकडून मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे भित्तीपत्रके लावली आहेत. तसेच संदेश वाहनाचा तारा ओढल्या आहेत. त्यामुळे सिडको मंडळाने जाहीर सूचनेद्वारे या तारा आणि भित्तीपत्रके न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मागील वर्षी 17 नोव्हेंबरपासून सिडकोने मेट्रो मार्ग क्रमांक 1 वर प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र काही खासगी संस्थांकडून मेट्रो मार्गावरील पुलाचे विद्रुपीकरण केले जात आहे. त्यामुळे मेट्रो गाड्यांच्या परिचालनास आणि मेट्रो रेल्वेच्या बांधकामास धोका निर्माण होत असल्याचे सिडको अधिकाऱ्यांच्या ध्यानात आल्यावर परवानगीशिवाय कोणतेही अनधिकृत फलकबाजी आणि तारा ओढल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे. दुचाकी चालकांना हेल्मेटचे वावडे असल्यामुळे रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहन चालकांना ई-चलन जारी करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यातच 124 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 62,000 रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले आहे. खराब आणि अरुंद रस्ते, तरुणांचा जोश, त्यातच तरुणांमध्ये धूम स्टाईलने वाहन चालवण्याची सवय, वाढती वाहन संख्या यामुळे अपघात होत असतात. यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. तरीही दुचाकीस्वार याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यातच जिल्ह्यात मोटरसायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यामुळे 124 जणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये 62,000 रुपयांचे ई-चलन जारी करण्यात आले आहे. – 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेका पक्ष नेत्यांकडून मला सांगण्यात आले की मुरुड तालुक्यात प्रचारासाठी येऊ नका, आपली तर 2,500 मते आहेत, आम्ही बघून घेऊ. त्यामुळे या निवडणुकीत प्रचाराला आलो नाही. आमदार महेंद्र दळवी हे स्वमेहनतीवर निवडून आले आहेत. मात्र आपले अपयश लपवण्यासाठी माझ्यावर खापर फोडले जात आहे. खरे तर शेका पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे आज कार्यकर्ते दुसरा मार्ग अवलंबत आहेत.
याबाबत वरिष्ठांनी आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. शेका पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस मनोज भगत आणि मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष फैरोज खलटे, सचिव विजय पैरे, माजी सभापती स्मिता खेडेकर, बाबू नागावकर, उपसरपंच इस्माईल सिद्दीकी, माजी सरपंच मनीष नांदगावकर उपस्थित होते. कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यांवर भंगारवाल्याने अतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून JCB लावून ते भंगार तेथून हटवले होते. मात्र पुन्हा एकदा भंगारवाल्याने आपला भंगार आणला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्द सोडल्यानंतर कर्जत कल्याण राज्यमार्ग ममदापूर ग्रामपंचायत हद्द आहे. त्या भागात नेरळ विद्या मंदिर असून या शाळेच्या रस्त्यावर भंगारवाल्याने रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. त्या रस्त्याने येणारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्या भंगारवाल्याचे अतिक्रमण रस्त्यावर आणि रस्त्याच्या जागेवरून पूर्णपणे काढण्याची गरज तेथील दोन्ही शाळांकडून बांधकाम खात्याला निवेदन देऊन केली आहे. इंग्लंड विरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. ती 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीगची. या स्पर्धेत खेळणारे सर्व संघ तयारीला लागले आहेत. यंदा हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ खेळणार आहे. स्पर्धेपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून मुंबईचा संघ अलिबागमध्ये आला आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मुंबईतून जलवाहतुकीने मांडवा येथे आला. कर्णधार हार्दिक पांड्यासह अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, लसिथ मलिंगा, केएरॉन पोलार्ड, शम्स मुलानी, मोहम्मद नाबी, नवद तुषारा, तिलक वर्मा, नेहल वढेरा, ईशांत शर्मा यांच्यासह 21 खेळाडू, प्रशिक्षक, 19 सपोर्ट स्टाफ, 6 व्यवस्थापक असे एकूण 52 जण अलिबागमध्ये आले आहेत. दरम्यान खेळाडूंचे वास्तव्य असल्याने रेसिडेन्सी रिसॉर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1,19 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, GST विभाग, अंमली पदार्थ विरोधी विभाग, पोस्ट विभाग, इंडियन कोस्ट गार्ड, एअरपोर्ट अथॉरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून अवैध दारू विक्री, रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती इलेक्शन सीझन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये नोंदवण्यात आली आहे.